खासदार विनायक राऊत हे उमेदवार कोणी असला तरी निवडून येणार, ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे। येणाऱ्या काळात राणेंना भाजप ज्येष्ठ तसेच आताचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागेल हे स्पष्ट झाले आहे, अशी खरमरीत टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे। यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे। राणे यांनी आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय असं वारंवार सांगत होते आणि खरं तर त्यांनी आपल्या वडिलांचा बॉसवर सागर बंगल्यावर बसलाय हे वडिलांना गेल्या 8 दिवसामध्ये भाजपचं तिकीट न जाहीर झाल्यामुळे आणि भाजपच्या तिकिटासाठी आपल्या वडिलांना सुद्धा ते सागर बंगल्यावर घेतलेले आहेत, घेऊन जात आहेत आणि त्यामुळे नितेश राणेंनी दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा आपली भूमिका काय आहे आणि आपला बॉस आणि आपल्या वडिलांचा बॉस कुठे बसलाय आणि ते काय सांगतायत तेच तुम्हाला बोलावं लागत आहे, हे आता महाराष्ट्रातल्या जनतेला कळून चुकलेलं आहे। कारण गेले 4 दिवस ते सांगतायत की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये माझं तिकीट जाहीर झाल्यानंतर रॅली करणार आहेत, स्वागत करणार आहेत, परंतु 4 दिवसांच्या तारखा लोकांना आता वेगवेगळ्या सांगत आहेत आणि ते तारखा पुढे ढकलल्या आहेत। यातच खरं तर आमचा विजय आहे। खासदार विनायक राऊत हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये उमेदवार कोणी असला तरी आता निवडून मोठ्या मताधिक्याने येणार आहेत। ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे। नितेश राणे असू देत किंवा फडणवीस असू देत, यांच्या आधीपासूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत। अनेक बाळासाहेबांचे जे चिरंजीव आहेत, परंतु असं असताना सुद्धा खरं तर याआधी एकदाही हे असे आरोप करून खरं तर आपण फडणवीसांची लालूचगिरी करतोय। मग सांगितल्याप्रमाणे की सागर बंगल्यावर ह्यांचे बॉस बसले, त्यांना काय वाटेल ते जशी सीट देतात तशी त्यांना बोलावी लागते, परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी सत्ता असून तर सत्ता नसून देत आज पण ज्या शिवसेनेच्या सीट आहेत त्या शिवसेनेचे खासदारांच्या सीट आता पक्ष पडला तरी ते जास्तीत जास्त मतात निवडून येणार आहेत आणि त्यामुळे असे आरोप हे कोणत्या स्क्रिप्टने करतायत हे लोकांच्या लक्षात काय याल्याशिवाय राहणार नाही। खरं तर आमच्या खळा बैठका आहेत ह्या सामान्य लोकांच्या घरी असतात आणि त्या लोकांना जास्तीत जास्त चांगला प्रतिसाद मिळतो, परंतु नितेश राणे आणि त्यांचे वडील नारायण राणेंच्या खळा बैठक खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावरच आहेत। गेले 8 दिवस ते देवेंद्र फडणवीस यांच्या खळ्यावरच बैठका घेत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या आणि आमच्या खळ्याच्या बैठकीचा फरक हा आहे।